विराट कोहली प्रेमानंद महाराजांकडे जातो आणि विराट अनुष्काची जोडी किती आध्यात्मिक आहे असं लोकांचं परसेप्शन बनतं। तसेच सद्गुरूकडे कंगना रनौत, जुही चावला आणि महाकुंभ मेळ्यात तर अक्षय कुमार पासून विकी कौशल आणि कटरीना कैफ सारखे सेलिब्रिटी सुद्धा जातात। पण खरंच ही भक्ती आहे की पीआर एजन्सीकडून मिळालेली स्क्रिप्ट? भारतात धर्म हा इमोशनल शॉर्टकट आहे लोकांच्या ट्रस्ट पर्यंत पोहोचण्याचा। जर एखादा सेलिब्रिटी मंदिरात गेला तर लोक म्हणतात तो भक्त आहे, जर एखादा सेलिब्रिटी गुरुकडे गेला तर लोक म्हणतात हा गुरु महान आहे। आणि इथे सुरू होते इमेज ट्रान्सफर स्ट्रॅटेजी, म्हणजे सेलिब्रिटीची पॉप्युलॅरिटी आणि गुरुची क्रेडिबिलिटी दोघे एकमेकांना अँप्लिफाय करतात। आजकाल सेलिब्रिटीचे आध्यात्मिक असणं हा पर्सनल मॅटर राहिलेला नाही, ते बनतं इमेज मॅनेजमेंट टूल, पब्लिक ट्रस्ट बिल्डिंग टूल, ब्रँड पोझिशनिंग टूल। कारण लोकांचा साधा समज आहे जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो तो चांगलाच असतो आणि हेच परसेप्शन लोकांच्या डोक्यात जाणून बुजून तयार केलं जातं। नेते सुद्धा हेच करतात, अचानक मंदिरात जातात, गंगेत स्नान करतात, यज्ञ करतात, पूजा करतात, साधूंना भेटतात। जेव्हा सेलिब्रिटी किंवा नेता मंदिरात पोहोचतो तेव्हा तो भक्त असू शकतो, पण जर कॅमेरा आधी पोहोचत असेल आणि भक्ती नंतर, तर प्रश्न विचारायलाच हवा, ही खरंच भक्ती आहे की स्क्रिप्टेड स्पिरिच्युअलिटी?